नमस्कार मित्रांनो, ग्रामपंचायत मार्फत दिव्यांग बांधवांसाठी विविध योजना राबवल्या जातात। ग्रामपंचायत मार्फत दिव्यांग बांधवांना वेगवेगळ्या योजनांमध्ये लाभ दिला जातो। मग तुम्हाला हा लाभ मिळतो का? तुम्हाला या योजनेचा लाभ मिळत असेल तर कोणकोणत्या योजनेचा लाभ मिळतो ते कमेंटमध्ये नक्की सांगा। मित्रांनो, ग्रामपंचायत मार्फत राबवण्यात येणाऱ्या सर्व दिव्यांग योजनांची संपूर्ण माहिती आपण या एकाच व्हिडिओमध्ये बघणार आहोत, तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर मित्रांनो, आपण या ठिकाणी बघू शकता की ग्रामपंचायत मार्फत दिव्यांग बांधवांना कोणकोणत्या योजना दिल्या जातात। तर दिव्यांग बांधवांना मिळणाऱ्या सुविधा, तर ग्रामपंचायतीच्या उत्पन्नाच्या 5% निधी दिव्यांग बांधवांच्या बँक खात्यावर जमा करणे किंवा दिव्यांग लोकांना घरपट्टी व पाणीपट्टीमध्ये 50% सवलत देणे, दिव्यांग बांधवांना विनाअट घरकुल योजना देणे, दिव्यांग बांधवांना सरसकट अंत्योदय योजनेमध्ये समावेश करून घेणे, त्यांना पिवळे रेशन कार्ड उपलब्ध करून देणे। तिसरी जी योजना राबवली जाते ती म्हणजे दिव्यांग लोकांना व्यवसाय करण्यासाठी ग्रामपंचायतीच्या गाळ्यांमध्ये 3% आरक्षणाद्वारे गाळे उपलब्ध करून देणे किंवा गाळे नसतील तर 200 स्क्वेअर फूट जागा व्यवसायासाठी उपलब्ध करून देणे। दिव्यांग संघटनेचा प्रतिनिधी ग्रामपंचायतमधील समिती व कमिटीमध्ये प्रतिनिधी म्हणून नेमणूक करून घेणे। ग्रामपंचायतमध्ये कामगार भरतीमध्ये दिव्यांग व्यक्तींना 3% आरक्षणाद्वारे काम उपलब्ध करून देणे। नंतर आहे 15व्या वित्त आयोग, यामध्ये दिव्यांग लोकांना कमिटीमध्ये घेऊन दिव्यांग लोकांना लागणाऱ्या कॅलिपर, कुबड्या, व्हीलचेअर, अंधकाठी, लॅपटॉप, मोबाईल किंवा व्यवसायासाठी बचत गटांना अनुदान उपलब्ध करून देणे। 8वी जी योजना राबवली जाते ती शासनाच्या मिळणाऱ्या सर्व सुविधा व योजना याची माहिती दर्शवणारे फलक ग्रामपंचायत कार्यालयामध्ये लावणे बंधनकारक आहे। तसेच त्यावर ती सक्षम अधिकाऱ्याचे मोबाईल नंबर टाकणे आवश्यक आहे। ग्रामीण भागातील दिव्यांग लोकांवरती कोणी अन्याय अत्याचार करत असेल तर त्यांच्यावरती दिव्यांग कायद्यानुसार ॲट्रॉसिटी कायदा लावून त्यांच्यावरती कारवाई केली जाते। तसेच मित्रांनो, विविध ग्रामपंचायतीच्या उत्पन्नानुसार आणखी वेगवेगळ्या सोयी सुविधा दिल्या जाते। तर मित्रांनो, तुमच्या ग्रामपंचायतीमध्ये तुम्हाला कोणत्या सुविधा मिळतात किंवा मिळत नाही हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जास्तीत जास्त दिव्यांग बांधवांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा। आणि तुम्हाला माहिती नसेल तर तुम्ही तुमच्या ग्रामपंचायतमध्ये जाऊन चौकशी करा की दिव्यांग बांधवांना कोणकोणत्या योजना आपल्या ग्रामपंचायतीमार्फत मिळतात। मग तुम्ही ज्या ग्रामपंचायतीमध्ये आहे त्या ग्रामपंचायतीमध्ये दिव्यांग म्हणून तुमचे नाव नोंदणी झालेले असणे गरजेचे आहे। तर मित्रांनो, अशा पद्धतीने अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे। जास्तीत जास्त बांधवांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि व्हिडिओ आवडला असेल, माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।